महाराष्ट्रातील बंद कंपन्यांवरून आता वार पलटवार पाहायला मिळतात। शरद पवारांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं। 76% कंपन्या कधी सुरूच न झालेल्या असतात असं फडणवीसांनी म्हटलं। तर कंपन्यांची नोंदणी झाली पण त्या सुरू झाल्या नाहीत। 31 लाखापेक्षा अधिक कंपन्या नोंदणीकृत पण 21 लाखच सक्रिय आहे अशी माहिती आता मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। नौख्यांनी सोयीने अर्थ काढला, तुम्ही ज्येष्ठ गैरसमज होऊ नये असा टोला देखील आता फडणवीसांनी शरद पवार यांना लगावलेला आहे। तर ज्या कंपन्या बंद होतात त्यातील 76% कंपन्या डिफंक्ट म्हणजे कधी सुरू न झालेल्या असतात। फडणवीसांनी शरद पवारांना हे उत्तर दिलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील। देशामध्ये 31 लाखापेक्षा अधिक कंपन्या रजिस्टर आहेत, त्यापैकी 21 लाख आज सक्रिय आहे। देशातल्या सर्वाधिक कंपन्या आजही महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याची संख्या 3,96,211 एवढी आहे। दरवर्षी सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या बंद होतात, त्यातल्या 76% डिफंक्ट आहे। दरवर्षी देशामध्ये 1 लाख कंपन्यांची नोंद होते, त्यात महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। चाकणमध्ये काही समस्या निश्चितपणे आहेत, त्यासाठी मंत्री उदय सामंतांना लक्ष घालण्यास सांगितल्याचं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, ते नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात, म्हणूनच त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली। सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत, सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत। ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत। मात्र आता माझ्या ट्विट नंतर सगळ्या गोष्टी समोर आल्यात।